हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रे ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे आवडे निरंतर हे सिराज आवडी निरंतर हे ध्यान आवडी निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपते श्रवणे कंठी कौसुभामाने विराजित कंठी कौसुभाने विराजित कंठी कौसुभाने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे
पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवड निरंतर याची दान आवड निरंतर याची दान आवड निरंतर याची दान आवड निरंतर याची दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हे तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर विठोबा रखुमाई 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 जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा हॅलो 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 मॉनिटर मध्ये द्या आवाज हॅलो राम रे ना वाढवा मॉनिटरचे बॉक्स चारी मॉनिटर मध्ये आवाज द्या मेन आवाज हॅलो राम रे ना वाढवा मेन आवाज ना हॅलो रे अरे हरे रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय राम जय जय रामकृष्ण जय जय राम
रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहता सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बरवा तो हा माधव बरवा. बौद्ध सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा. बौद्ध सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा. बौद्ध सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा. बौद्ध सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर. हे बाप रखुमा देवी बर. बाप रखुमा देवी बर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम. हॅलो अरे मातेची याची ती अवघी बाळकाची व्याप्ती. अवघी बाळकाची व्याप्ती. अवघी बाळकाची व्याप्ती. मातेचे हाती ते अवघे बालकाचे व्यापी. अवघे बालकाचे व्यापे. अवघे बालकाचे व्यापी. देह विसरे आपुला. 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 जवळी घेता शिन गेला. जवळी घेता शिन गेला. जवळी घेता शिन गेला. देह विसरे आपुला. जवळे घेतासी न गेला. जवळे घेतासी न गेला. जवळे घेतासी न गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. आणि अंगावरी चढते. आणि अंगावरी चढते. प्रेम वाटे आणि अंगावरी चढते. आणि अंगावरी चढते. आणि अंगावरी चढते. देह विसरे आपुला. 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 जवळी घेता शिन गेला. जवळी घेता
गेला संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे पायी झोंबे लाडे कोडे तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे तुका म्हणे सोडे पायी झोपे लाडे पायी झोपे लाडे कोडे पायी झोपे लाडे कोडे देह विसरे आपुला देह विसरे आपुला विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला जवळी घेता शिण गेला जवळी घेता शिण गेला देह विसरे आपुला जवळ घेता शिण गेला जवळ घेता शिण गेला जवळ घेता शिण गेला जय विठोबार कुमाई जय ठोपार गोपार कुमाई ठोपार कुमारी गोपार कुमार कुमारी गोपार कुमार गोपार कुमार होवार गोपार कुमार होवार हॅलो हॅलो मातेची याची ते 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 अवघी बाळकाची व्याती अवघी बाळकाची व्याती देह विसरे आपुला देह विसरे आपुला अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला जवळी घेता घेता शिन गेला जवळी जवळी घेता शिन गेला जवळी
मातेच्या चित्ते अवघे बाळकाचे व्याप्ती, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला, दावी प्रेम भाती आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला, तुका संता पुढे पायी झुंबी लाडे कोडी, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला, विडल 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 इको जास्त थोडा ह्यांचा लय वेळ त्याचं टिकून राहतो. हॅलो हॅलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दुलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून आईच्या आणि मुलाच्या प्रेमाचा सिद्धांत दर्शवतात. विडल रिप्ले लय येतोय. लेट झालाय रिप्ले, लेट झालाय, फास्ट पाहिजे. थोडा कमी करा. हॅलो ह्याचा इको बोलताना थोडा कमी करा, गायन करताना द्या इको, बोलताना इको कमी ठेवा, आवाज द्या फक्त रिटर्नचा. आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून आईच्या चित्ताचा ठाव घेणारा आजचा हा अभंग. विडल वैकुंठवासी पार्वतीताई शंकरशेठ म्हात्रे या भाग्यवान मातेचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. त्यांचा संपूर्ण म्हात्रे परिवार, त्यांचे 3 चिरंजीव आणि 2 कन्या असा हा मोठा परिवार आहे. आमचे परमार्थ स्नेही आदरणीय परशुरामजी म्हात्रे असतील, श्रीरामजी म्हात्रे असतील आणि बळीरामजी म्हात्रे आणि त्यांच्या 2 भगिनी भाग्यश्रीताई आणि चंद्रकलाताई. अत्यंत समाजसेवेमध्ये, देशसेवेमध्ये, धर्मसेवेमध्ये योगदान असणारा असा हा म्हात्रे परिवार. जवळपास 1982 साली या परिवारानं सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी या राम मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि दरवर्षी रामनवमीचा उत्सव अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न करतात. मला वाटतंय या परिवाराचं रामावर जा विशेषच प्रेम आहे, कारण मुलांची नाव बी तशीच आहे. परशु राम, श्री राम आणि तिसरे बळी राम. काय नाव बी असे सुंदर आहेत. घरावर बी श्रीराम समर्थ, मंदिर हे रामाचं आणि या भागाचं नाव बी नाव आहे रघुवीर नगर. विडल आणि सगळ्यात विशेष ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या पार्वती आणि त्यांच्या मालकाचं नाव काय? शंकर, शिव पार्वती. ज्ञानोबराय सांगतात चंद्र ते चंद्रिका आणि शंभू तेत अंबिका. म्हणून वडिलांचं पुण्यस्मरणाची जी तिथी आहे ती काल झाली, मला वाटतं अष्टमी, बरोबर ना? आणि आज नवमीला आईंचं पुण्यस्मरण आहे. असा जोडून पुण्यतिथीचा महोत्सव एकाच कार्यक्रमामध्ये संयुक्त पुण्यतिथी हा परिवार संपन्न करत आहे. या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले समस्त पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विडल आणि या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे परमार्थ स्नेह आमचे कृष्णा महाराज ठाकर हे सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दुसरे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट मंगेश महाराज, त्यांची विशेष उपस्थिती आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट आमचे सागर महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ही लाडकी त्रिमूर्ती आणि परिसरातील सर्व दिग्गज गायक, वादक, वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारे समस्त वारकरी संप्रदाय मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आजच्या या परिवाराच्या विशेष प्रेमातून ज्यांची विशेष उपस्थिती आहे, आमचे कुंटे गुरुजी, राम मंदिराची पूजा आणि या परिवाराला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन असतं असे कुंटे गुरुजींची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विडल आईच्या चित्तामध्ये काय तुकोबाऱ्या सांगतात, मातेच्या चित्ते अवघे बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त तिचं बाळ असते. माणसाच्याच बाबतीत असं नाही बरं का, पशु पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. कस काय? गार हिंडते आकाशी चित्त तिचे बाळा
बाळ म्हणा अथवा पिल्लू म्हणा, दोन पाटे अर्थ आहे. चित्त तिचे बाळापाशी किंवा चित्त तिचे पिल्लापाशी. गार आकाशात आहे पण तिचं चित्त मात्र तिच्या बाळापाशी असते. तसं कोणतंही उदाहरण घ्या. तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे वश्य देहनुवेचे चित्ती तैसे मजे येते संभाळी. गायीच्या चित्तामध्ये वासरू आहे तसं आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं लेकरू आहे. कसाही मुलगा असू दे, ज्ञानोबऱ्या सांगतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून मावली रे जेवी. ज्ञानोबऱ्या सांगतात, मुलगा सुरुवातीला चालताना सरळ चलत नाही, वेडी वाकड पावलं टाकतो, पण आईचं अंतकरण इतकं मोठं असतं. ती म्हणते माझा राजा कसा चलतोय. राजा नसतो पण तरी सुद्धा म्हणते. शेंबड पोरगा असू दे तरी म्हणते माझ्या वाघाचं पिल्लू. ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीण. आणि पतिदेव आणि वाघ 24 तास पिऊन कायम बार मध्ये. वाघ काय असा असतो का? पण तरी वाघाचं पिल्लू म्हणती. हे आईच्या अंतकरणाची अवस्था आहे. विठ्ठल म्हणून तुकोबरे सांगतात, मातेच्या चित्ती आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असतं. निस्वार्थ आई आपल्या मुलावर प्रेम करते. तसं आदरणीय पार्वती ताईंचं जीवनही अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले आणि समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. म्हणून आज म्हणावं लागतं की धन्य माता पिता धन्य माता पिता आपले आहेत. ज्या परिवारामध्ये चांगल्या विचाराची मुलं आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई वडिलाला धन्यता जी असते, कारण त्यांनी संस्कार दिले म्हणून अशी रत्न घडवले. धन्य माता पिता तयाचे. अशा भाग्यवान मातेचं पुण्यस्मरण. आईच्या चित्तामध्ये फक्त बाळाची व्यक्ती कशी असते ऐका. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सत्य घडलेली घटना सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राजधानी निर्माण केली आणि पायथ्यातली जी गावं आहेत ती दूध घालण्यासाठी वर जात होती. त्यात एक माऊली होती, तिचं नाव होतं हिरकणी. मातेची या चित्ती सांगतो बरं का, अवघी बाळकाची. आईच्या चित्तामध्ये फक्त बाळ असतं, ते किती टोकाचं प्रेम आई मुलावर करू शकते ह्याच्यावर सिद्धांत आहे. पतिदेव गावाला गेले म्हणून दूध घालण्याचा प्रसंग त्या माऊलीच्या हातात आला. ऐका, पती नसताना संसार कसा हँडल करायचा हे भारताच्या संस्कृतीनं फार जुनं सांगून दिले. लोक म्हणतात हिंदू धर्मात महिलांना दुय्यम स्थान दिलंय. हे डोक्यातनं काढून टाका. नामदेवरायांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणायची हा सांगण्याचा अधिकार एका महिलेचा होता. जनी मनी ज्ञानदेवा बोला बंग. स्त्री कोणत्या क्षेत्रात कमी? सगळ्या क्षेत्रात महिला टॉप. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू आहे का नाही? देश तुमच्या ताब्यात आहे. ह्या राष्ट्रपतीना आपण फक्त पती, पण ह्या कोण आहेत? राष्ट्रपती. सगळ्या. त्याच्यामुळं स्त्री शक्ती काय सामान्य नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये धडाकेबाज स्त्रिया होऊन गेल्या मायबाप. त्यातली ती हिरकणी गड चढून गेली. गडावर संध्याकाळचा प्रसंग आहे. दूध घातलं. नेम होता सूर्यास्त झाला की दरवाजा बंद. सरदाराला विनंती केली, मालक माझं तहानं बाळ जुळीमध्ये टाकून मी आलेले आहे, दरवाजा उघडा. सरदार म्हणला जमत नाही, कारण राजांचा कायदा आहे, शिस्त नियम मोडता येत नाही. आता तर सरदार असताना 500 जर फेकलं असतं 500 गाला 100 घरी उतारा येतात राव. गरीब मिली बिड्या वडवड आहे का खऱ्याला किंमत? खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओसाला ना टोळी. गरीबाचं लय मरण आहे, रोज बघतो ना आपण. लाच. पण त्यावेळेस माणसं निष्ठावान होती. आई माफ करा, माझे नोकरी जाईन, राजे मला शिक्षा देतील. नाही, दरवाजा उघडत नाही. अंतःकरण व्याकुळ होते. मातेची या चित्ती
अवघी बाळकाची व्याप्ती. तिच्या तहण्या बाळाची आर्त हाक किंकाळी त्या माऊलीच्या कानावर आदळू लागली. दरवाजापासून बाजूला नाही का अवघड असा कडा होता. ठरवलं हितनं जर उडी टाकली तर मी खाली पोहोचू शकते, उडी टाकल्यानंतर जिवंत राहील का मरल याची शाश्वती नाही. पण मुलाचं स्मरण केलं आणि त्या हिरकणी माऊलीने मुलाच्या प्रेमासाठी त्या कड्यावरून उडी मारली. काठी अंगामध्ये रुतली, दगड लागली, रक्त बंबाळती माऊली झाली. पण मुलाच्या प्रेमानं गळ उतरून खाली आली आणि तान्या बाळाला जवळ घेऊन तिने स्तनपान केलं. राजेंना बातमी कळाली की एका आपल्या राज्यातल्या स्त्रीनं नियम मोडला, दुसऱ्या दिवशी गडावर बोलून घेतलं. हिरकणीला वाटलं 100% शिवाजी महाराज शिक्षा देणार, कारण चुकीला माफी नाही. शिवाजी महाराजांच्या भरदरबारामध्ये त्या हिरकणी माऊलीला उभं केलेलं आहे, पण तिला शिक्षा देण्याच्या ऐवजी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा सन्मान केला आणि बहिणीचा दर्जा देऊन तिची बोळवंदीने सांगितलं, आई तुझ्यासारखी हिम्मतवान स्त्री जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, माझं हिंदवी स्वराज्य कुणाचा बाप सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. कारण ज्या राज्यातली स्त्री इतकी पॉवरफुल आहे, ते स्वराज्य किती वजनदार असेल, त्या स्त्रियाचा सन्मान केला. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. मुलाच्या प्रेमासाठी 400 वर्ष झालं अजूनही त्याचं नाव घेतलं जातं. कदाचित तुकोबाराने हा प्रसंग पाहिला असेल आणि पाहून तुकोबारांना असं वाटलं असेल की आईच्या चित्तामध्ये बाळ किती ठसून भरलंय अभंगाच्या पहिल्या. मातेची याचे ते 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 अवघी बाळकाची व्याप्ती बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती व्याप्ती देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला. म्हणून तुकोबाराय आपलं मत प्रगट करतात. मातेच्या चित्ते आवघी म्हणजे कायेनं वाचन मनानं अवघी बाळकाची व्याप्ती. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलाच्या सुखाचा विचार करतात, त्याला माता म्हणतात. आई वेगळी, माता वेगळी, जननी वेगळी, हे प्रत्येकाचे प्रकार आहेत मायबाप. पण आज माता सांगितलेले मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आणि या आईच्या स्मृती प्रित्यर्थ एवढा सुंदर कार्यक्रम या म्हातारी परिवाराने आयोजित केलेला आहे. तुम्हाला खरं सांगतो, बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणं म्हणजे बोटावर मोजण्यासारखी माणसे. नाही तर कशाचं कीर्तन आणि कशाचं भजन, पैसा झालाय जास्त, धर्म चाललाय बुडत. आणि त्यात मुंबईमध्ये फार अवघड परिस्थिती झाली. रोज बघतो ना, कित्येक माणसं येते आणि कित्येक जाते, ते सगळ्यांचे पुण्यस्मरण होतेत का? हे असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. इको द्या. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर राहून, त्याची वाट बाहेर राहून, त्याची वाट बाहेर राहून भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन. हे त्याची वाट रघुनंदन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भजन पूजन. हो, भाग्यवान माणसं असावे लागतात. ही टाळ काय कुठं वाजतो का? वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. मात्रे परिवार भाग्यवान म्हणावं लागन.
पंढरपूरच्या वारीचा पर्व काळ चालून आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या डोंबिवलीमध्ये कीर्तन ठेवलं ना, आज डोंबिवलीमध्येच पंढरपूर निर्माण झाले मायबाप. हे आईंच्या पुण्यस्मरणाचं हे योगायोग म्हणावं लागेल. प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण तिथला आनंद आज या ठिकाणी आपल्याला उपभोगता येतोय. हे सुद्धा आपलं परमभाग्य सुवर्णयोग म्हणावं लागेल. भाग्यवान माणसं असावं लागतात, नाही तर इतका अवघड झाले. 10वीची सुद्धा पंचायत झाली. परवा त्या पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला. कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट सगळे कॉन्ट्रॅक्ट निघाले. तर अंत्यविधीचं सामान सुद्धा ऑनलाईन भेटते सध्या. लोकांना सगळं ऑनलाईन जमाना निघाला. काका म्हणले सगळं मी करतो, 10,000 लागतात. म्हणले 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कुणाचं करतो? मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. म्हणजे हाय का माणसं कुणाच्या घरची, चंपी कुणाची करता? हे फार अवघड. ही म्हात्रे परिवार खऱ्या अर्थानं परशुराम दादा हे त्यांचे 3 बंधू, भाऊ 3 आहेत पण विचारी एक आहेत. हा, कुटुंबामध्ये एकी असावी लागते. त्याच्यामुळे भावात एकी ठेवा. आणि एक वाक्य सांगतो, अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. प्रसंग आल्यावर गाव येणार नाही, पण भाव आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल रावण युद्धात हारला आणि रामाचा विजय झाला. मरतानी रावणाने मायबाप रामासोबत संवाद केला, प्रभू मी हारलो, तुम्ही जिंकला. याला एकच कारण आहे, बिभीषण माझा सक्का भाऊ असून सुद्धा माझ्या सोबत नव्हता, आणि लक्ष्मण तुमचा सावत्र असून मी तुमच्या सोबत होता, म्हणून तुम्ही जिंकला आणि मी हारलो. हे भावाभावात एकी फार महत्वाची बरं का. एकीला किंमत आहे. भावात एकी, कुटुंबात एकी, परिसरात एकी, भजनी मंडळात एकी, कुटुंबात एकी. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला. कशी द्राक्षे? 50 रुपये किलो. मला घेणारा म्हणला किंमत कमी करा. म्हातारी काय बसली होती, म्हणले खालची जी मुकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, किमतीत का बदल? हा द्राक्षांचा गडे, यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तरी एकमेकाला एकटं सोडित नाहीत, म्हणून 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी वाहबंदच हाणल्यात. तू फुकाट बी घेऊन जा, माझ्या बी पाटीतले राडा करतात. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? म्हणून एक हे तो सेफ हे, एक राहायला शिका. आणखी पुढचं बोलू का? भिंत चालवली रेडा बोलवला, हा ज्ञानोबरायांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबरायांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार मिळविले मांदे वैष्णवाची, मिळविले मांदे दयाने घातली. सर्वश्रेष्ठ ज्ञानोबरायांचा चमत्कार मिळविली मांदी वैष्णवांची. काय मान दिलेली बघा. लाखो वारकरी माझ्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सोबत आहे. हे जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या ह्या राजकारण्यासाठी पंढरपूरची वारी म्हणजे फार मोठा संदेश आहे बरं का. एवढा मोठा सोहळा आहे, कुणाला निमंत्रण नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचं वय, चालण्याचा त्रास नाही. 50 गावची माणसं एका दिंडीत आहेत, कसला तुझा भाव नाही. आणि 20 गावची माणसं तंबूत झोपतात, पण कसला भेदभाव नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. अनंत तिचा मुकयासी वाचा, अनंत तिचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कारी रे, आंधळ्याचे डोळे बांगड्याचे पाय, आंधळ्याचे डोळे बांगड्याचे पाय, आंधळ्याचे डोळे बांगड्याचे पाय, आंधळ्याचे डोळे बांगड्याचे पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, 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 तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. नाचाचे पंढरी जाऊन खेळ्या विठ्ठल रखमाय भाऊ, नाचाचे पंढरी जाऊन खेळ्या विठ्ठल रखमाय भाऊ.
या प्रकरणातील महाराजांनी हे प्रमाण दिलं. 18 पगड जातीतले वारकरीत कसला भेदभाव नाही, सकळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरेच्या नामे किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. कोणत्या जातीतलाय कोणत्या धर्मातलाय पाहिलं जात नाही. माऊली शिवाय बोललं नाही. माऊली या, माऊली बसा, माऊली जेवले का, धक्का लागला तरी माऊली, राग आला तरी माऊलीच. ही महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आणि हा ज्ञानोबरायांचा मोठा चमत्कार. संपूर्ण वारकरी संप्रदायाचं संघटन केलं. एकीला किंमत आहे. मॅजॉरिटी दिसते का नाही. हे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का सारखे पंढरपूरला पळते ते आता. कृष्ण महाराज ही तशी यायला मोकळे नाहीत. वारकऱ्यांची ताकद लक्षात आली, त्यांचं संघटन लक्षात आलं, त्यांची मॅजॉरिटी लक्षात आली. मेळविली मांदी एकीला किंमत आहे. विडाल तसं या कुटुंबात एकी आहे हा आपला विषय चालू होता. आणि म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आईंच्या स्मृती प्रित्यर्थ बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणं आणि का करायचं त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे. मायबाप आपण पुण्यस्मरण करतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. प्रत्यक्ष जगाच्या बापाला भगवंताला येऊन तुकोबाऱ्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा पार पाडावा लागला. हा तुकोबाऱ्यांच्या चरित्रातला सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. कारण पितृपक्षामध्ये पितृ जेवायला घालणे, अक्षय तृतीयेला पूर्वजांचं स्मरण करणे आणि त्यांच्या जाण्याच्या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण करणे आपल्या हिंदू धर्मातली फार मोठी परंपरा आहे. नाथ महाराजांनी सुद्धा पितृपक्षामध्ये पितृ जेवायला घातले. नाथबाबांच्या घरी काय झालं, तसं तर नाथ महाराजांच्या घरी रोजच पुरणपोळ्याचा स्वयंपाक व्हायचा. सकाळी 7ला पोळ्या तयार होत होत्या. मग गिरजा माता उठत कधी असते हे विचार करण्याची गोष्ट आहे. आता जर पित्र 3 दिवस पुढे असतील तर आधी 3 दिवस भुके येतात. आमचे पित्र आहेत, आमची पित्र आहेत. अरे काय गाव जेवायला आहे का काय, जेवाय माणसं बी 2.5 2 फुल एक हापण बोंबलूच बेजार. आणि गिरजा मातेचा स्वयंपाक इतका सुंदर होता. गिरजा मातेने केलेली पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरत होती. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणी टाकल्या त्यांनी समर्पण केलं पाहिजे. आताच्या पोळ्या, आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेले त्याचा अंगठा मुरगळा पण पोळी तुटली नाही. अरे काय लबरची का काय लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बा. लाडू फेकून हाणला तर कोच पडती, डोकं फुटते पण लाडू फुटत नाही. एक वाक्य सांगतो, चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते बरं का. कोणाचंही काम नाही. काय काय माता मावले बघा तुम्ही, पाण्याला फोडणी पण अशी आमटी माणूस चुरून हाणतय. आणि काय काय जाम झाल्या पोतभर मसाला चव नाही कशाला. चांगला स्वयंपाक करा, अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. गिरजा मातेवरती कृपा होते. 7ला पोळ्या तयार. एक गरीब कुटुंब नाथ महाराजांच्या दरवाजा समोरून जात होतं. पोळ्याचा सुगंध आला आणि त्यांच्यात ते त्यांच्या संवाद सुरू झाला. काय म्हणले, नाथबाबांचं भाग्य रोज पोळ्यानं असतं त्यांच्या घरी पित्रे. दुसरा म्हणला आपल्याला कुठलं खायला भेटतंय म्हणला. चलो. नाथबाबाने ऐकलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोचे साधू ओळखावा, देव तेचे जाणावा. त्या गरीब कुटुंबाला बोलून घेतलं. पोटभर पुरणपोळ्याचा स्वयंपाक. जे ठरलेले पितर 12 वाजता येणार होते त्यांच्या अगोदर ह्यांनाच जेवण. त्यांनी आशीर्वाद दिला आणि गेले निघून. आणि मग एक समाजात ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा, त्यांना फक्त असलं भांडवल गवलं पाहिजे पेटवायला. जे ठरलेले पित्र आहेत तिथं जाऊन ह्यांनी रान पिटिवलं. काय तुमची इज्जत राहिली म्हणले पैठणमध्ये, तुमच्या अगोदर दुसरे जीवन गेले आणि तुम्ही मानाचे पितर. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण तुमच्या पाठ आहेत. काय त्याचा उपयोग झाला. हे समाजात वर्ग आहे बरं काय ठराविक. हे पार बसलेले जे नमुने असतात ना, लय बह्याने चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, स्वतः माळ घालण्यानं घातली त्याची टिकून देत नाही. एखादा याला वारीला आला माळ घालून गप माराव का नाही, त्याला टुचून बोलणार. आता काय गंधन बुकान हरिपाटन गाथान ज्ञानेश्वरी काकडान अभंगन नाटन वाट लागली संसाराची. नाता लागला नाट करायला. तो म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं रे. पहिलं मी पियत होतो, मला कोण बोलत बी नव्हतं, कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता येईना हानता येईना.
नाव ठेवणारा वर्ग फार भयानक. आणि मी म्हणतो ती सुद्धा माणसं आयुष्यात पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा आहे. मेलेल्या माणसाला कोण चर्चेत घेतो? तुमच्या मागे जर तुमचं नाव निघत असेल तर समजायचं आता शिका आपण रेंज मध्ये आलोय. कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. आणि महाग नाव ठेवणाऱ्यांचा सरकारनं सत्कार केला पाहिजे. त्याचं कारण सांगतो. किती चोख काम बजावतात. आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार करत नाही. काय सुपी सेवा आहे का? फुकट गाज आहे का नाही वाजा? त्यांचे पुरस्कार वितरण सुले ठेवले पाहिजेत. हे टीका करणाऱ्यांचे, निंदा करणाऱ्यांचे. तसली मंडळीत परत पंडितांकडे गेले. 0 किंमत म्हणले तुमची पैठण मधली. काय झालं? तुमच्या अगोदर दुसरं गाव जेवून गेलं म्हणले. काय तुम्हाला असंय का? त्यांनी घेतली मीटिंग. गावातला एकही पंडित नाथ महाराजांच्या घरी आता पितृपक्षामध्ये पितरांच्या स्वरूपामध्ये जेवायला जाणार नाही. बहिष्कार. मीटिंगच घेतली. नाथ महाराजांना वाईट वाटू लागलं. डोळ्यामध्ये पाण्याला एवढा स्वयंपाक काय फेकून द्यायचा का? पण नाथ महाराजांच्या हाताखाली कोण होतं? साक्षात भगवंत. काय काम करत होते? थाप थाप मारा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळावंती दास पाय. 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 ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जागरी चक्र पाणी वाहे. ए हो अनन्य भक्ती टाळी टाळी टाळी. हा भक्ती भावे निळावंती दास पाय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे. अनन्य भक्ती भावे निळावंती दास पाय. साक्षात भगवंत आहे तिथं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. भगवंताने सांगितलं नाथ बाबा दुःख मानू नका. तुम्ही ताट लावा. जे रुसून बसले ना त्यांचे बाप आजोबा पंजोबा आणू. ह्यांच्यापाशी काय अडले म्हणले आपण. आणि एकदा मोठा हातात आल्यावर काय टेन्शन असतं तेव्हा. देव बाजूला आल्याने यमाला फोन केला आणि सांगितलं ही जी रुसून बसलेत ना पैठण मध्ये ह्यांचे पूर्वज खाली पाठवा. यम म्हणला तसं जमत नाही का? खालची वर नेता येते पण वरची परत खाली पाठवायला येत नाही. देव म्हणले यम्या अरे मी तुला त्या पदावर बसवलं आणि तू माझ्यावर उरकतो. म्हणजे मी तुला वॉचमॅन ठेवला आणि तू माझ्याच गाड्या अडवतो का? तुला त्या पदावर राहायचंय का? आणि जर राहायचं असेल तर भ्रष्टाचार करावं लागेल. अहो पण म्हणला नेम ती म्हणला तू येड्यावानी करू नको. मी माझ्या लेवलला सगळं ऍडजस्ट करतो. तू फक्त वरचे खाली पाठव. अहो म्हणला ईडी भिडी काय नाही. फक्त माझ्याकडे आले की तुमचं सगळं माफ करून टाकतो. फक्त आमच्याकडे या. आमच्याकडे डायरेक्ट वॉशिंग मशीन म्हणजे कसला आला की खट्टनट्ट यावे शुद्ध होणी. आणि आमच्याकडे कुणी खपू शकतो. फक्त आमच्याकडे आला पाहिजे. तू ईडीचं कोर्टाचं न्यायालयाचं अजिबात टेन्शन घेऊ नको असं देवाने आम्हाला सांगितलं. मग यमराज म्हणले चल मोठी माणसं त्यांच्या लेवल ऍडजस्ट करते ना. आपल्याला सांगितलं का आपल्याला पट टिकवायची गरज आहे. दिले वरचे खाली पाठवून. हे मोठ्याचं काही खपवतं बरं का. बाप आजोबा पंजोबा रुसून बसले होते त्यांची बसली पंगत. आणि जे पाराव ज्यांनी मीटिंग घेतली होती म्हणले चला आता नाथ महाराज काय करतात बघू म्हणले. गेले एक जण खिडकीतनं डोकावला. त्याचा बाप जेवत होता. तेव्हा मला म्हाताऱ्याच्या 12 पुण्य तिथे मी घातल्या आणि म्हातारा हिथं कसं काय जेवत आहे. दुसरा म्हणला तू गांजा प्याल्यामुळं भांबावला आजची. म्हणला सर्व तेव डोका आला. त्याचा आजोबा तेव्हा म्हणला तू सकाळी सकाळी कुरी प्याला आजची रे त्याच्यामुळे तू जरा येड्यावणी करतोय. अरे तुझ्या म्हाताऱ्याला मी खांदा दिला आणि म्हातारा कसं. त्याचा पंजोबा सगळ्यांचे पूर्वज लक्षात आल्याच्या नंतर नाथ बाबांचा अधिकार लक्षात आला. अहंकार गेला. नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. नाथ बाबा आम्हाला माफ करा. आम्हाला जेवायला वाचवा.
नाथ महाराज म्हणजे जेवण मिळन पण आता पितरांचं उष्ट खावं लागन. उष्ट खातो पण जेवायला वाढा. पितरांचं उष्ट खाल्लं आणि पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा नाथ महाराजांनी पैठणमध्ये पार पडला. त्याच धर्तीवर आज या ठिकाणी हे पुण्यस्मरण होतंय. विडल नाथ महाराजांच्या पूर्वजांच्या पुण्यस्मरणात तिथं जसे भगवंत हजर होते तसं आज सुद्धा या भाग्यवान मातेच्या पुण्यस्मरणात तुम्ही कीर्तन ठेवलंय आणि जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. तेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. हे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. काळे तीन परत संपत आहे ते. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त गाते जेते नारदामे उभा तेथे. ज्ञानोबाऱ्या सांगा तया पाशे पांडवा हरपला मेघी वसावा. जेत नाम घोष बरवा करते माझा. जे भगवंताच्या नामाचा जयघोष आहे तिथं भगवंत आहे. ऐका. आणि अशा या मातेच्या पुण्यस्मरणास निमित्ताने शेवा एक वाक्य सांगतो. स्त्रीचे एकाच जन्मामध्ये 3 पुनर्जन्म होत असतात. पुरुषाचे नाही, स्त्रीचे सांगतोय. पुरुष एकदा जन्माला आले की तसाच मुरतो. स्त्री एकाच जन्मात 3दा पुन्हा पुन्हा जन्माला येते. कसं काय? ऐका. एखादी मुलगी ज्या आई वडिलाच्या पोटी जन्म घेते तिचा तो पहिला जन्म असतो. एखाद्या मुलीचं ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी तिचा तो दुसरा पुनर्जन्म असतो. कारण नावात बदल, बापाचं नाव काढायचं, मालकाचं आडनाव सुद्धा बदल. एका क्षणार्धात पतीच्या प्रेमासाठी 20 वर्ष ज्या आईच्या वडिलांच्या छायाछत्राखाली राहिली सगळ्याचा त्याग करते. सोपा त्याग आहे का? लग्न हा स्त्रीचा दुसरा पुनर्जन्म आहे. आणि ज्या दिवशी एखादी आई एखाद्या बाळाला जन्म देते तो तिचा तिसरा पुनर्जन्म आहे. 9 महिने 9 दिवस अनंत कष्टाचा संकटाचा सामना करते आणि बाळाला जन्म देते. पण एकदा बाळाला जवळ घेतलं 9 महिन्याचं सगळं दुःख विसरून जाते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देहवी सारे आपुला, 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 देहवी
चरणामध्ये तुकोबारे सांगतात. त्या बाळाला जवळ घेतल्याच्या नंतर आईची अवस्था देह विसरे आपुला. ज्या शनी बाळाला जवळी घेता शिनगेला. आईच्या चित्त बाळाच्या प्रेमाने व्याकुळ झालेलं असतं. तुकोबारे आणखी सांगतात, पुत्राचे वार्ता शुभाईकी जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. मुलाची बातमी ऐकताना आईला जेवढा आनंद येईल तसं भगवंता तुमचं चिंतन करताना माझ्या मनाला आनंद व्हा, असं माझ्या मनाला बनवा. जिथं जिथं प्रेम सांगायचंय तिथं तिथं संतांनी आई या शब्दाचा, आई या व्यक्तिमत्वाचा उपयोग केलेला आहे. कारण प्रेम म्हणलं की आई आणि आई म्हणलं की प्रेम. 3 वाक्य सांगतो. ग्रंथ म्हणलं की गीता, पतीची सेवा म्हणलं की सीता, आणि प्रेम म्हणलं की माता. विडवल गीतेसारखा ग्रंथ नाही, सीतेसारखं पातिव्रत्य नाही, आणि आईसारखं प्रेम नाही. जवळी घेता शिन गेला. आणि म्हणून आज या सगळ्या कार्यक्रमाचं सारिक वाक्य सांगतो. बऱ्याच जणांच्या डोक्यात गणगण असेल, कशामुळे करायचा व कार्यक्रम, काय फायदा आहे. 2-4 पुस्तक वाचून येडेवाणी करणारे सध्याला वाढले तर ना उलट्या खोपडीची, त्यांना ही पटत नाही अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान. आणि आम्हाला बी लय नमुने तसले वाटतात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरं मड्याव करू का. तू तर झालाय उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. काही प्रश्न करतात म्हणे. मला एकदा कीर्तनात माझा असा विषय झाला की आपण आज जो त्यांना नैवेद्य दाखवतो, हा नैवेद्य आपल्या पूर्वजांपर्यंत पोचतो, असा विषय कीर्तनात मांडल्यावर तो मला भेटला. इको कमी ठेवायचा आवाज द्या. हितला नैवेद्य तिथं पोचतोच कसा. मला हलवू न द्या ना, ते उत्तर द्या. म्हणलं तुझ्याकडे मोबाईल आहे का. हो. गावाकडे भाऊच आहे. मला लाव फोन. 1 मिनिट बोलल्या म्हणलं ठेव फोन. तू कुठं म्हणला मुंबईमध्ये. फोन कुठं लावलेला पुण्यामध्ये. हिथून लावलेला फोन पुण्यामध्ये लागतोच कसा. तो माणूस तुझ्यापाशी आला का, तू त्याच्यापाशी गेला का नाही. दोघाचा संवाद कस काय झाला. तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग हे सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते. हितला नैवेद्य तिथं पोच करण्यासाठी पितृलोकातले आर्यमा नावाची देवता, त्यांच्याकडे जबाबदारीच आहे हा नैवेद्य तिथं पोच करणे. झाला पोच, काय फायदा या कुटुंबाला. ऐका, आजचा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठाशी पार्वती आजी या लोकांमध्ये नाहीत, पण हा सोहळा त्या स्वर्गातून पाहत आहेत. आणि त्यांच्या 3ही मुलींनी मिळून अन्नदान, ज्ञानदान, भगवंताचा नाम संकीर्तनाचा हा भक्तीचा सोहळा आयोजित केला. हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज सुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. तू का मने पितृ आशीर्वाद देती, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. पितृ आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. हो, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. तू का म्हणे पितृ आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती व्हावे गुण, कल्याण इच्छिती व्हावे गुण. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट पूर्वज. कल्याण इच्छिती कल्याण हे जीती व्हावे गुण. पाहता ती वाट, पाहता ती वाट पूर्वज, पूर्वज. हे प्रमाण आहे ना. आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश म्हणजे हे प्रमाण. एवढंच प्रमाण लक्षात ठेवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तितका ताकद लावून सोहळा आयोजित केलाय. आमच्या परशुराम दादाचा फोन आला, म्हणले माऊली
तुमची सेवा व्हावी आमच्या सगळ्या कुटुंबाची इच्छा आहे. म्हणलं आम्ही दिंडीत आहे, कारण आमची तुकोबारांच्या सोहळ्या दिंडी असते, आमच्या कृष्णा महाराज ह्या सगळ्या मित्रमंडळाला माहिती. पण त्यांनी आग्रह नाही, हट्ट केला, हट्ट. आणि अत्यंत प्रेमानं ते म्हणले माऊली तुम्हाला यावंच लागेल. त्याच्यामुळं आता हितला कार्यक्रम करून आता परत वाखरीला जायचे रातोरात, आणि तिकडूनच आलो पिराच्या कुरोलीवरून रात्री. एवढी धावपळ करून, आणि मी फोनवर म्हणलं पावसाचं लय वातावरण आहे, म्हणले काळजीच करू नका, वॉटरप्रूफ मंडप आहे म्हणले. म्हणजे जे करायचंय ते मन लावून करायचं. आणि इतक्या आनंदानं सोहळा केल्यावर का पूर्वज आशीर्वाद देणार नाही? तुका मनी पितृ आशीर्वाद देते, काय फायदा आशीर्वादात? कल्याण इच्छितीत व्हावे तया कुळा. त्या कुळाचं कल्याण होणार अगोदरच झाले, आणखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वजांनी जर आशीर्वाद दिला तर जीवनाचं कल्याण, पूर्वजांनी जर शाप दिला तर त्याच्या सुद्धा झटकाय बरं का. त्याला हे प्रमाण आहे, आहा कटा त्यांचे करीते पितर वंशी दुराचार जन्माला. एखाद्या वंशात जर दुराचारी पुत्र जन्माला तर स्वर्गातली पुरच कर 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 नुसते दात खातात. आणि मग पितृदोष, पैसा असून ठिकाणा, सगळं असून समाधान नाही. मग नारायण नागवली जत्रमश्वरला कराय विधी या हे कशाच पूर्वजांचा दोष लागला. आणि त्यांचा आशीर्वाद घ्या, जीवनात आनंदी आनंद आहे. विठ्ठल म्हणून सांगतात जवळी घेता शिन गेला. हे आईचं मुलाविषयी प्रेम आहे. आणि लाडानं कोडानं जेवढा मुलगा वागन तेवढा जास्त आई वडिलांना आनंद होत असतो. इतर वेळी एखादा जर बाप जिल्ह्याचा अधिकारी असेल, जिल्हा ताब्यात आहे, कलेक्टर असू द्या, नायब तहसीलदार असू द्या, उपजिल्हाधिकारी असू द्या, पण तो जर घरी गेला वर्ग म्हणतो पप्पा घोडा व्हा घोडा. तिकडे जिल्हा ताब्यात आहे, सहीशिवाय पान हालत नाही, पण पोराच्या प्रेमासाठी घोडा पोरग त्याच्या अंगाव, आणि त्याच्या हाताखालचा एक जण सही घ्यायसाठी आला, दरवाजा उघडला आणि कलेक्टर घोडा झालेला बघितला. म्हणले साहेब तुम्ही म्हणले तिकडलं वजन वेगळं, हिकडलं वजन वेगळं. प्रेम प्रीतीचे बांधले. लहान मुलगा आई वडिलाच्या अंगावर चढतो, पण त्यात आनंद. हेच तिसऱ्या चरणात दावी प्रेम बाते, 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 दावी प्रेम बाते. आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, विसरे देह विसरे आपुला. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात दावी प्रेम भाते. प्रेम भाते म्हणजे कोड कौतुक. आणि अंगावरी चढते, लाडानं कोडानं आई वडिलाच्या अंगा खांद्यावर बाळ खेळते. त्याला आणखी एक प्रमाण आहे, बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, एका एके केला मिराशीचा धनी, कडिये वाघवणी बहार खांदी. अंगा खांद्यावर बाप मुलाला खेळत असतो. तेच तिसऱ्या चरणात सांगता दावी प्रेम भाते. आणि अंगावरी चढते. 3 चरणाचा भाव तुमच्या पुढे प्रगट केलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रकुमाये भजन करा, भजन चलो पंढरपूर हा. हरि जय विठोबा रखुमार, हरि विठोबा रखुमार, हरि 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 हरि
टाळी 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 हा बडा 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 बडा. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता अशीने गेला. दावी प्रेम बाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता अशीने गेला. आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात. स्वतःचं जीवन जळून मुलाचं जीवन उभं करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा विचार करत नाहीत. आणि ते प्रेम आहे का? थाप मार. कष्ट करोनी गाम गाडोनी इको द्या. कष्ट करोनी गाम गाडोनी किती दिला माशी आधार आई तर तुझे उपकार आई ग तर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार. बाळासाठी झिजविली काया बाळासाठी झिजविली काया बाळासाठी झिजविली काया रे ना बाळासाठी झिजविली काया 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 अरे कधीतरी बापाचा बनेल बघा. स्वतःच्या बनेला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतो. बापाच्या बनेला 25 छिद्र एक नवीन घेत नाही, कारण तुम्हाला मोठं करायचंय. चप्पल तुतली फडक्यानं बांधली. या ढगाड गेला सूर्य परत दिसेल, पण मात्याआड गेले तुमचे आई वडील परत दिसणार नाही. तोपर्यंत सेवा करा. दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईनं रक्ताचे 4 थेंब जाळलेत. 4 वर्षाच्या आईचं दूध प्याला. त्या दुधाची जरा जाण ठेवा. रक्त जाळोनी दूध पाजिले रक्त जाळोनी दूध पाजिले तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार. उपकार ना हे आई वडिलाचं प्रेम जाणार. श्राद्धाला कीर्तन का करायची? गेलेली माणसं परत येणार नाहीत, पण ज्यांना आई वडील आहेत इको कमी ठेवा बोलताना. त्यांनी निस्वार्थ भावने आई वडिलाची सेवा करावी. हे वैचारिक परिवर्तन व्हावं यासाठी धर्ममंडप आहे. अनेक वाक्य सांगतो, आई वडिलाची सेवा करा. असं नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही सेवा करायची. महाराज लोकांनी वारकऱ्यांनी समाज प्रबोधन करणारे नाही, मग तुम्हाला डोस द्यायचा. आता आम्हीच बोंबलत फिरायचं, तुम्हाला नुसतं सांगत सुटायचं. लोक बदलाय मोकळी नाहीत. एकदा तसंच झालं. एका महाराजाचं प्रवचन चालू. महाराज मोठ्याने सांगायचे, मातृदेव भो पितृदेव. लोक म्हणजे काय अभ्यास आहे बा. नेम्या प्रवचनात एक म्हातारा उठलं, त्याने चप्पल काढली. महाराजाच्या डोक्यात खाड दिशेने ठोका. कोल्हापुरी जोडा ताड दिशेने. महाराजाला तर झाकच आले. गावातले पोरं म्हणले म्हातारा जरा डेंजर आहे, धरा म्हाताराला. 2-4 पोरं धरायला लागले. महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? ही माझा बाप आहे म्हणले. बाबा मग महाराजाला का चोपलं? म्हातारा म्हणता, ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा. मलाच घरी खायला 2-2 दिवस तुकडा देत नाही म्हणून माणसात चोपला याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं. बघा ना तुम्हाला किती आनंद झाला या. अरे आमचंच कसं पटत तुम्हाला? हे आमचं नाही, तुमचंच सांगितलंय. फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय. विठ्ठल आणि म्हणून तुकोबारा हे प्रेम दर्शवतात. आणि स्वतःच्या वैकुंठ गमनाच्या बाबतीत म्हणतात, आम्हाला काळाची चिंताच राहिली नाही. का?
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुका म्हणे आता आम्ही काळाच्याही माता, काळाच्याही मात्यावर जगा काळ खाय आम्ही माता द्या. अहो तुका बरं आहे तुमची काळाव कस काय सत्ता, कस काय म्हणले? काळाचा जो काळ आहे तो हातात आल्यामुळे एक कसं असतं, हर बॉस का एक बॉस होत आहे, किती मोठा असू द्या त्याच्यावरचा एखादा असतो. तसं काळाचा जो काळ आहे, बळीया माझा पंढरीराव पांडुरंग परमात्मा, काळाचा काळ हातात आल्यामुळं आम्हाला आता मरणाची चिंता राहिली नाही. आणि मेन माणूस हातात आल्यावर किरकोळांचं टेन्शन घ्यायचं नाही. एक छोटा सिद्धांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका जंगलात एक शिळी होती आणि सगळी तिची टीम एका बाजूला आणि एकटी चरत चरत एका बाजूला चरत चरत एका बाजूला गेली. शिळी एका झाडाच्या खाली जाऊन थांबली. तिथं लांडगा आला तेव्हा मला शिळीला मी तुला खाणार, पण शिळी हुशार होती. कधी काळी तिथं सिंह येऊन गेला असेल, त्या सिंहाच्या पायाच्या पंजाचा ठसा तिथं चिखलामध्ये असा रोवलेला होता, उमटलेला होता त्याचं चिन्ह. शिळीने डोकं लढवलं आणि त्या लांडग्याला म्हणली, बघितलं का ठसा कोणाचा? म्हणलं सिंहाचा. सिंह कोण आहे? जंगलाचा राजा आहे. मग 5 मिनिटापर्यंत ते इथं येऊन गेलाय आणि त्याने मला सांगितलंय मी तुला खाणार आहे, फक्त हात पाय धुवून फ्रेश होऊन आलो. म्हणजे माझ्या कोणाचा शिक्का पडलाय? सिंहाचा. उद्या जर सिंहाला कळालं माझं भक्ष्य असताना सुद्धा लांडग्यानं शिळीला कस काय मारलं बा, सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार? मला तर मारायचंच आहे. तुझी हस्ते मरण आणि त्याच्या हस्ती मरण, पण तू जर मला मारलं सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. लांडगा म्हणला माती खाऊ पण हिच्या नादाला लागायलो याला लांड. आणि काही सिंहाचा शिळीचा संबंधच नाही बरं का. मग किती हुशार असेल शिळी. दुसरा हिंस्र पशाला दुसऱ्याला बी शिळीने तसंच वाट लावलं. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला तरी शिळी शांतच. हुशार माणसं आनंद झाल्यावर बी हुरळून जात नाहीत आणि दुःखात बी खचत नाहीत. स्थित प्रज्ञा अवस्था असावी. शांत डोक्याने काम चालून द्यायचं. व्हाय 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 करून चुकीचा निर्णय होत असा शांत डोक्याची माणसं निर्णयाला खंबीर असतात. शिळी तरी बी शांत डोक्याने सामोरे गेली. सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा, तो तुमचा अधिकार आहे, पण माझं 2 मिनिटाचं म्हणणं तर ऐकून घ्या. संविधानात सुद्धा मरणाऱ्याला शेवटची इच्छा काय ते विचारते. काय तुझं म्हणणं आहे? शिळी म्हणली माझं एकच म्हणणं आहे, सिंह दादा तुम्ही येण्याच्या अगोदर लांडगा आलता, दुसरे हिंस्र पुरुष आले ते मला मारणार होते, पण इथं ठसा बघितला का तुमच्या पायाचा? कधी काळी तुम्ही इथं येऊन गेलाय. मग दादा तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. तुमच्या पायाचा आधार घेतला आमचं मरण चुकलं, तुम्ही आम्हाला मारता? हे का तुमचं राजेपण? हे का तुमचं उदारांतकरण? आमच्यासारखे गोर गरीब माणसं जंगलामध्ये तुमच्या सारख्याच्या पायाचा आधार घेऊन जगताना तुम्ही आम्हाला मारता? तुमच्यासारख्या राजे माणसाला हे कृत्य शोभत नाही. सिंहाचा माइंड सेटच केला शिळीने. सिंह म्हणला तुझं नेमकं म्हणणं काय आहे? शिळी म्हणली काहीच म्हणणं नाही, मी राखी आणली, मी तुम्हाला राखी बांधणार आहे, मी बहीण आणि तुम्ही माझ्या झाली लाडकी बहीण शिळी. आता सिंहानं अभय दिल्यावर शिळीचं काय कमी वजन आहे का? सिंहाने डायरेक्ट हत्तीला फोन केला, इकडे ये. हत्ती म्हणला काम तू इकडे ये रे, सगळं फोनवर बोलायचं नसतं, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत्यात. तू जरा लाईव्ह मध्ये बी बैठका करायचा ना अधून मधून, फोनवरच कुठं व्हाय व्हाय करतो. इकडे यातला हत्तीला बोलून काय काम आहे? ही माझी बहीण, तिला तुझ्या पाठीवर बसव आणि घरपोच सोडून ये. बहिणीची बोलवण करणं भावाचं कर्तव्य. सुखरूप घरपोच सेवा. शिळी बसली हत्तीच्या पाठीव. बघा आता शिळीचं काय वजन वाढलं. ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, तिची उंचीच किती होती, गुडघे इतकी खपुर्डी होती, पण गेली कुठं? हत्तीच्या पाठी. वरून शाल का पाला हाणायची. आणि बाकीचे सगळे पशु पक्षी खाल्लं म्हणायचे बाई काय हे वजन वाढलं ग. बाकीची म्हणली होय ग तुझं एवढं वजन कस काय वाढलं? शिळी म्हणली मी किरकोळांच्या नादीच लागले नाही. जो जंगलाचा मेन बॉस आहे, अध्यक्ष आहे, मास्टर माइंड, सूत्रधार, तो मी आपलासा केला. बळीयांचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयांचे अंकित, बळीयाचे
बळीयाची अंकित आणि अंकित झाल्यामुळे आम्ही झालो बळीवंत. काळाचा काळ हातात आल्यामुळे हरी आला हाता. मग कैची भय चिंता किंवा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी देव ओवा मागे पुढे उगवे कोडे संकट. तसं मेन माणूस हातात आल्यामुळं काळाची चिंता राहिली नाही. म्हणून तो कोबाऱ्या कालातीतच आहेत. माई बाप मरण माझे मरून गेले मज केले अमर. आणि तो कोबाऱ्याने सदेह वैकुंठ गमन केले. माणसं सांगतील यातनं वळणार ते नांदुरकीचं झाड सांगतंय बीजाच्या दिवशी 12:05 ना दिहूचं वातावरण शांत आहे. झाड पाला नाही झाड हलतंय. झाड ती साक्ष देते. पुढचा सिद्धांत सांगा. आळंदीवरून ज्ञानोबराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरायांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबरायांची ताकद आहे माहिती. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान 16. सगळ्या न्यूज चॅनल चित्रीकरण केले त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ. कोण हलवते कळस? ज्ञानोबऱ्या समाधीतून बाहेर निघाल्या लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही. श्रद्धा प्लस विश्वास ही ताकद माझ्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या आहेत. लाखो वारकरी एका माणसासाठी फक्त माऊली म्हणले माझ्या जीवीची आवडीन पंढरपुराने हिन गुढी. माऊलीचा एक शब्द जपण्यासाठी 10 लाख वारकरी आज माऊलीच्या सोबत आहेत. मायबाप हा काय सोपा चमत्कार आहे का? आपल्या माग आपली घरातली आहे ना बायको आहे ना आपल्या माग. ज्ञानोबऱ्यांच्या माग कोण आहे? महाराष्ट्र आहे देश आहे. मार्गी बहुत याची गेले साधू संत येण्याची पण ते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. म्हणून आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी. नाही पंढरपूरची पायी दिंडी करताल निदान दशमी एकादशी एक दिवस का होईना पंढरपूर पाहावं. बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. नाही मंदिर दिसू द्या मंदिराची पाठ बघा. पाठ जरी बघितली पाता देऊळाची पाठ. पाता देऊळाची पाठ. पाता देऊळाची पाट. पाता देऊळाची पाट. तीर्थे घडली 360. तीर्थे घडली 360. पाता देऊळाची पाट तीर्थे घडली 360. स्नान करिता पद्माळे. स्नान करिता पद्माळे. तीर्थे घडले 360. तीर्थे घडले 360. पाता देऊळाची पाट. तीर्थे घडली 360. पाता देऊळाची पद्माळे. हो पाहता देवळाची नुसती पाठ बघा. तीर्थे घडली 360. कळस बघा तात्काळ हा नाश अहंकाराचा. अशी अनेक लाभ पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला प्राप्त होतात. म्हणून जीवनामध्ये पंढरीची वारी. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची 3 मुख्य देवता ज्ञानोबा तुकोबा विठोबा. काय श्रीमंत संत आहेत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. 9034 सोया 4500 अभंगाचा गाता आहे का एवढं भांडवल दुसरीकडे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. ऊट तोरणा जागा हो वारकरी संप्रदाय धागा हो. आणि विशेषतः युवा पिढी या संप्रदायाकडे वळली पाहिजे ही काळाची गरज आहे. आज तरुण मुलं आहेत बहुसंख्येनं आणि आणखी वाढावेत या परमार्थामध्ये. परमार्थ तरुणपणात करा. अरे जवानी आहे तरुण घ्या परमार्थ करून जायचे सगळ्यांना मरून. मेले वाकीची रडत्यानं वरून वरून तुला टाकताना पुरून घ्या ना परमार्थ करून राहा. सगळ्याला धरून आणि मरू नका झुरून झुरून. विठ्ठल तरुण मुलांमध्ये ताकद आहे. जुन्या माणसांनी सप्ते यात्रा परंपरा दिंड्या टिकवल्या हे त्यांचे उपकार आहेत. पण त्याच्यानंतर ही धर्माची पालखी युवा पिढीच्या खांद्यावर आहेत. मायबाप जुन्यांनी परंपरा टिकव त्यांचे उपकार आहेत. पण आता ही पुढे टिकवायचं कुणी? एक वाक्य सांगतो. भूतकाळाचा विचार करता ते ज्येष्ठ माणसं. म्हाताऱ्या माणसात बसा तुम्ही अनुभव सांगणार पण जुनाच. आमच्या काळात असं आमच्या काळात तसं. आम्ही हे केलं आम्ही ते केलं. भूतकाळाचा विचार करतात ते ज्येष्ठ माणसं. पण भविष्याचा विचार करतात ती युवा शक्ती. मला हे करायचंय मला ते करायचंय माझं हे स्वप्न ही उमेद तरुणांच्या जीवनामध्ये असावी. तरुण कशाला म्हणायचं बुवा? तेजस्वी आहे तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. पण सोशल मीडियाने आत्ताची तरुणांचे डोकं पूर्ण आवड झाले. 24 तास त्या मोबाईल मध्ये. यांचा जर स्क्रीन टाइम बघितला त्या मोबाईल मधला 24 तासात 15 तास 16 तास काय दुटी का काय व तुला 16 तास मोबाईल डोळं राहते का?
त्याला थोडं लिमिट ठेवा सोशल मीडियाला. सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास ठीक आहे ना, बाकीचं कॉलिंग 24 तास माणसं त्या मोबाईलच्या. माणसासाठी मोबाईल आहे का मोबाईलसाठी माणूस आहे हेच कळायला मार्ग नाही. कोणत्या दिशेने आपण आणि काय नुसतं जगात काय चालले. अरे तुझं बघ ना, बिडीला पैसा राहिला नाही, बापाची इष्टी मजा करतो खैर्यान, लोकांचं बघतो ह्याचं त्याचं हिचकितो. मूर्खांची संगत आयुष्याची बर्बादी झाली. चांगल्याच्या संगतीत राहा तरुण मुलांनो. संत संगती सर्व काळ, संगत फार महत्वाची. आता हे पाऊस चालू आहे, जिकडं पाहिजे तिकडं नाही गावाकडं आपल्याकडं. आणि इकडं मुंबईला पर मुंबईची तुंबई झाली तरी पाऊसच. खड्यात रस्त्यात का रस्त्यात खडी ती कळा ना. ट्रॅफिक मरणाचं कशी तुम्ही जगता. खरंच तुमची कमाल आहे राव. लय सहनशीलता भरली तुमच्या माणसांमध्ये, तुमच्या मनामध्ये. आम्ही नाही रे राहू शकत. खरंच कृष्ण महाराज आम्हाला बोर झालं ते पनवेलच्या आत घुसलं की. ट्रॅफिक आणि प्रदूषण आणि कमाल आहे तुमची. अशा परिस्थितीत राहणं सरकार तेवढं जबाबदार आहे. आपल्याला बी घाण राहायची सवय, स्वच्छता नाही काय नाही. दुबईला गेलो होतो कीर्तनाला, काय स्वच्छता. रस्त्यावर थुकलं तरी 1.5 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. लाखावर दंड. आणि रोडच इतके चांगले की लय बिनलाजे असन तेच थुकन, बाकीचा माणूस नाही थुकू शकत. कारण घरात कोण थुकतं का. घरासारख्याच गाव घर केलंय माय. आणि लय मागून आताचा 20-25 वर्षातला खेळ आहे त्यांचा. एखादा माणूस रस्ता क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी मागं थांबते. त्या बॉक्स पशी माणूस इकडं गाडी अगोदर थांबणार. त्या चालणाऱ्याला अगोदर प्राधान्य. तुम्ही अगोदर रस्ता क्रॉस करा, नंतर आम्ही जातो. ही शिस्त आहे आपल्याकर. आणि तिथं जर जवळ जाऊन ब्रेक दाबाला आणि तो जर दचाकला की लाख रुपये दंड. आपल्या दचकत नाही, गचकी होती. आपल्याला म्हातारी माणसं अंध अपंग दिसले आपल्याला तर लय नाद गाड्यात आणायचा. मोटरसायकल वाल्याने तर पुरं ट्रॅफिक जाम करून टाकलंय, त्यात म्हातारी माणसं. आणि महिला मंडळाला माझी एक विनंती, स्कूटीचा ब्रेक तुमच्या हातात आहे का पायात ही थोडा आधी तुम्ही फिक्स करा बरं. नाही कंपनीने हातात दिलाय मग तुम्हाला टाचा घासवत न्यायची काय गरज आहे. नियम नाही, शिस्त नाही, स्वच्छता नाही, सगळं अवघड होत चाललं. एक वाक्य आहे तिथं, पत्रकार आले ते दुबईमध्ये आमची मुलाखत घ्यायला. मी म्हणलं दुबईत राव काय बिल्डिंग आणि काय पैसा. म्हणले महाराज दुबईत पैसाच नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईत आहे. एकट्या मुंबईत इतका पैसा आहे 7 वेळा दुबई तयार करते. म्हणलं मग आमच्यापर्यंत कसं काय याय नाही. म्हणले राजकीय लोकांनी दाबून ठेवलाय, नाहीतरी असंच झालंय ना. मोठी मोठी होत चालली आणि गरीब. मुंबई काय बारीक आहे का. अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट एका बाजूला आणि मुंबईचं बजेट. म्हणून तर सगळ्याचा मुंबईवर डोळा आहे. विठ्ठल आलंय जवळ आता. समाज आहे मायबाप. सांगण्याचा उद्देश, देश बदलण्यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक आहेत. नेतृत्व पॉवरफुल पाहिजे, समाजात एकी पाहिजे, नियम कडक पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. गावातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की आपल्यात बदल व्हावा. एकटा नगरसेवक तो भाग बदलू शकत नाही. प्रत्येकाला वाटावं की आपल्यात बदल व्हावा. यासाठी प्रत्येकाचं मन परिवर्तन, त्यासाठी वृक्षारोपण असेल, झाडाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, हे सामाजिक भान आणि हे सगळं तरुण मुलं करू शकतात. म्हणून तरुण मुलाने देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी अखंड जागरूक राहावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. जातीपातीचं राजकारण शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा नत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. कसे घडलेत राजे. हॅलो ऐकू दे. माझी जाबुने हो ना, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळ. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्मात केला गाज
जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा हाँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा दादा 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 दा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे म्हणून हे राष्ट्र नाही महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे मराठी माणसाचा कणासा ताट असला पाहिजे अशा विचारातले आपण माणसे आहेत म्हणून तरुण मुलांनी देव देश धर्म संस्कृती आचार विचार जीवनामध्ये त्याचं भान असावं निर्व्यसनी जीवन जागा व्यसनाधीनता इतकी वाढत चालली 9वी 10वीची पोरं दारू पितात आणि गुरुजीला दम टाकते ते काय राहिले फार अवघड झाले व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाला तोंड फुटन दारू प्याला लिव्हर फुटन चांगल्या कामाला बंद तुटन मित्रमंडळ चांगली ठेवण्यात सुरुवातीला पासन ताडी तुमच्या वेळात त्यांना नाडी दारू असल्या त्यांना गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी यार लावणार त्या दारूला काडी धरण्यानं मग तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी व्यसनाचे हार जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वारी करत बसून हरिपाठ वाचा काकडा वाचा गाथा वाचा जीवनात परिवर्तन घडवा नुसती कीर्तन ऐकू नका माणसात बदल काय झाला हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून जीवनामध्ये संगत एक वाक्य सांगतो शिवाजी महाराजांच्या बाबतीत ऐका परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीचे पावलं पडली पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही कारण तुकोबारांसारख्या संताची घडलेली संगत आहे संगत फार महत्वाची आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारट होतो नदीत पडला गोड होतो इस्त्यावर पडला तर संपतो फुलात पडला दो बिंदू होतो शिंपल्यात पडला मोती होतो थेंब एकच आहे संगत भिन्न नाही छोटा सिद्धांत सांगतो एक जणाने पेढा बनवला ओरिजिनल खव्याचा पेढा बाजारात काय गेली कुणा संग दुस्ती करावी ह्याची अक्कल नाही जिथं उंदर मारायचं औषध विकतात त्याच्या संग दुस्ती केली पेड्यावाले रे पेड्यावाले मोठ्याने बॉम्बलायचं लय वडे ते शेजाऱ्याचं म्हणायचं खाल्लं की मरतय तो त्याच्या पुढे ऐकायचं ना लय गोड्याने खाल्लं की मरते रुपया भावाने मला फोन केला माऊली पेडच खापाना म्हणलं कोणत्या गलीत आहे म्हणलं मी उंदरावाल्याच्या तुला अक्कल आहे का म्हणलं मिठाईवाल्याच्या चौकात जा 1.5 तासात पेड खलास याला म्हणायचं संगत विठवलं शेवटचं वाक्य सांगतो तरुण मुलांना आळशीपणा सोडा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा आज परशुराम दादा असतील त्यांचे बंधू असतील आज हे सगळं वैभव दिसतंय फुकट देव कोणाला देत नाही कष्ट करावं लागतंय घाम गाळावं लागते देव कोणाला देत नाही कष्टाशिवाय पर्याय नाही कोणी असू द्या गायन असो वादन असो जो करेगा रियाज वही करेगा फुकट देऊन कोणाला देतो मला कष्ट साधना घासावं लागन तपश्चर्या म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही क ख ग घ क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै कष्ट करा मग खा ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा आणि आणखी पुढे सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका देवाचं खाऊ नका भावाचं खाऊ नका आणि गावाचं खाऊ नका बाकी हाना काय हाणायचंय ती मग पण ह्या 3 गोष्टी सांभाळा कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ख ग आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसारणार घसरगुंडी लगेच झटकाय आणि घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका चमचे इतके वाढलेत चमचे तोंडावले खास बोलत्या तो वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही राव तुम्हीच ही गोष्ट करू जाणी त्याला वाटतं काय आपल्यावर प्रेम करतो पुढे गेल्या अरे भंगार येते त्याने तर गावचं वाटून केलं आता हाय का कसा विश्वास टाकायचा बरं चमच्यांवर जोपर्यंत पातेल्यामध्ये माल असतो तोपर्यंत चमचा शांत असतो पातेल्यातला माल संपला की तो खडबड 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 वाजायला सुरुवात होतो आणि मग मालासाठी तो दुसऱ्या पातेला सुद्धा उडी मारण्याची शक्यता टाळता येत नाही हा पूर्वी चमचे चांदीचे होते आता चमच्यांची चांदी फक्त चमच्यात या क्वालिटीचा पाहिजे शिवाजी महाराज चमचा झाले नाहीत आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छत्रपती छ
आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले शाह्याचा जाळ करा, आपलं हिंदवी स्वराज्य, शिवशाही निर्माण केली. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कुणावर जळू नका. ज फार महत्वाचं वाक्य. माणसाने मळका असावं पण झळक नसावं. सध्या नवीन रोग आला, झळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच आहे म्हण. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. स्वतःची गाडी माणसाला सुख देत नाही, पण शेजाऱ्याने बांधलेला बंगला माणसाला दुःख देतो. म्हणजे काय वाईट आहे बघा ना. स्वतःच आहे सगळं पण तरी आनंद नाही, पण शेजारी मोठा झाला की पेटलाच. अरे जळू नका रे. शेजाऱ्याने गाडी घेतली तर पेढा खाताना बी नीट बोलणार नाही. हप्त्यावर घेतली असं, अरे त्याने एका नका जमीन, तुला काय करायचं, गप मर ना. पण जळकी प्रवृत्ती. तुला नाही बंगला बांधणं होत, गप मर. ज्याने बंगला बांधलाय शेजारी त्याला गोड बोल, त्याच्याच बंगल्यात जायचा, त्याचाच चहा प्यायचा, त्यालाच गोड बोलून त्याच्या बंगल्यातल्या इशीची हवा खाऊन घरी माघार यायचं. जळून काय होणार आहे. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. जळून काय फायदा नाही. तुमची राख होईल, शेजाऱ्यावर परिणाम होणार. त्याच्यामुळे जळू नका. आता ह्या जळक्या रोगाचे लक्षणं सांगितले, ह्याचं औषध सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एका गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबारानं, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळक्या रोगाला रामबाण औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवने गोपाळ. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही. जळू नका. आणि आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याचे झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहा. मुद्द्यावर ठाम राहा. संकट आल्यावर डगमगू नका. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज असेल थकू नका. यश मिळन पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. एवढीच बाराकडे भरपूर झाली पावसा पाण्याची. तुम्हाला आता लय एकदा सांगितल्या बी लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो. ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर चक्कर येत असती. त्याच्यामुळे एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. आणि पथ्य पाळलं तर शेवट गुण येईन. म्हणून शेवट ज्ञान. पण ज्ञान कधी मिळून सुरुवात कष्ट. तरुण मुलांना सांगणे, कष्टाची तयारी ठेवा. रेघा कोणी ओढू शकतं पिठावर आहे त्या. स्वतःचा विश्व निर्माण करण्यासाठी हिंमत असावी लागते. शिवाजी महाराजांच्या वडिलांनी एवढं कमवलं होतं शहाजीराजेंनी, की शिवाजी महाराजांना जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची तीळ मात्र गरज नव्हती. 8 पिढ्या शिवाजी महाराजांनी बसून खाल्लं असतं. पण बापाच्या इष्टटीव जर शिवाजी महाराजांनी मजा केली असती तर डोंबिवली सारख्या गावामध्ये चौकात त्यांचा पुतळा लागला नसता. ही चौकात पुतळे आणि पार देशाचे कणखर नेते येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन का करतात. घराघरात राजे का आहेत. इतिहास रेगा वडणाऱ्याचा होत नसतो. इतिहास लढणाऱ्यांचा होत असतो. लढायला शिका, कष्ट करा, जिद्द ठेवा, संघर्ष करा. आणि आजच्या आजींना जर पुण्यस्मरणाची खरी श्रद्धांजली कोणती असेल तर जीवनामध्ये चांगला निश्चय करा, चांगला संकल्प करा. ही खरी श्रद्धांजली आहे. 3 चरणापर्यंत तुकोबाराने आईचं आणि मुलाचं प्रेम सांगितलं. पण तुकोबाराय म्हणतात, मला खरी आई सांगायची ती म्हणजे संत. खऱ्या अर्थाने ही माझी माता आहे. आणि लहान बाळ जसं आईजवळ हट्ट करतं तसं मी संतांकडे हट्ट करतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे संता पुढे, तुका 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 संता पुढे,
आपुला जवळी घेता शेण गेला जवळी घेता शेण गेला गेला जवळी घेता जवळी घेता जवळी घेता शिन गेला देह विसरे आपुला देह विसरे आपुला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे लाडानं कोडानं लहान बाळ जसं आईजवळ हट्ट करतं तसं तुकोबारे म्हणतात तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ हा हट्ट केलेला आहे कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवन तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे संतांना खऱ्या अर्थानं माता मानलेला आहे आणि तुम्ही मला भगवत प्राप्ती करून द्या एवढा पूर्वा मनीचा हेत पंढरीनाथ भेटवा अशी इच्छा तुकोबाने आपली संतांपुढं संत रूपी मातेपुढं प्रगट केलेले आहे आणि आज जन्मदात्या मातेपुढं हा अभंग घेण्याचा योग आला वैकुंठवासी पार्वतीताई म्हात्रे आजींचा या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे तीनही चिरंजीव श्रीरामदादा असतील बळीरामदादा असतील परशुरामदादा असतील अत्यंत सुंदर आणि देखणं कार्यक्रमाचं नियोजन या परिवारानं केलं आणि भगवंताच्या नामाची ही मेजवानी आपल्याला गावामध्ये पंढरपूरचा आनंद घडून आणला एकदा या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि या कुटुंबामध्ये अशीच एकी अखंड राहावी या परिवाराच्या हातून देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी विशेष करून प्रभुरामचंद्रांची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी भगवंताने या परिवाराला उदंड असं आयुष्य आरोग्य आणि बळ द्यावं अशी ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणी प्रार्थना करतो माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत तालुक्यामध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबार यांचं मंदिर बांधलेलं आहे कधी त्या परिसरात आले तर नक्की कर्जतला आश्रम पाहण्यासाठी या ज्ञानोबा तुकोबार यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत हजारो झाडे 5000 माणसं बसणे एवढा भव्य दिव्य सभा मंडप आणि एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं भगवंतानं परिपूर्ण करून घेतलेला आहे असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे दिंडीतून येण्याचा योग आला जवळपास 16-17 दिवस झाले होते पंढरपूर आमची स्वतःची दिंडी असते महाराष्ट्रातले सगळे गायक वादक कीर्तनकार मंडळी त्याच्यामध्ये असतात आवाजही बसलेला आहे माझी तब्येत बी ठीक नाही त्याच्यामुळे जास्त वेळ काय मी घेत नाही इथून जाऊन परत उद्या सकाळपासून चालायला मला प्रवास सुरू करायचा आहे त्याच्यामुळे एक 5 मिनिटे सेवा लवकर संपन्न करतो 20-20ची मॅच तेवढे रन जर 18 ओव्हरमध्येच पूर्ण झाले तर 20 ओव्हर खेळण्याची गरज बी नसते तसं आज योगायोग शॉर्ट बट स्वीट अत्यंत थोडे परी निरे आविटे तिची घ्यावे खरे आणि एवढा पावसाचा कालावधी एवढी धावपळ असताना सुद्धा तुम्ही बहुसंख्येने उपस्थित झाला विशेष करून मातृवर्ग असेल युवा शक्ती असेल समाजकारणातील राजकारणातील धर्मक्षेत्रातील
आजींनी, शंकर दादांनी, परशुराम भाऊंनी काय कमवलं तर त्यांनी फक्त माणसं कमवली. आज जमलेल्या या उपस्थितीवरून लक्षात येत आहे माणसांची श्रीमंती या परिवाराकडे आहे. अशीच समाजसेवा परिवाराच्या हातून घडावी. कीर्तन सेवेला सुंदर साथ आमचे सागर महाराज असतील, मंगेश महाराज असतील, आमचे कृष्णा महाराज असतील, आदी करून सर्व मंडळींनी कीर्तनाच्या अगोदर सुंदर महिला मंडळींनी भजन केलं. त्याही आमच्या सगळ्या माऊल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून त्याही भजनी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. 2 मिनिटात शेवटची चालू होईल आणि पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कुणीही 2 मिनिटं उठू नये, सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम. तुका संता पुढे, 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 तुका संता पुढे. पायी झोंबे लाडे घोडे, पायी झोंबे लाडे घोडे, देह विसारे आपुला, देह विसारे आपुला. पायी धोवे लाडे कोडे, पायी धोवे लाडे कोडे, देहावी जारे आपुला, देहावी जारे आपुला. जवळी घेता शिन गेला, जवळी जवळी घेता बाळी घेता सीना गेला, सीना गेला, सीना गेला. बाळी घेता सीना जवळी घेता शिन गेला, देह विसारे आपुला, देह विसारे या परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना एक निवेदन आहे की कीर्तन संपल्याच्या नंतर सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सुंदर वारकरी मंडळीसाठी, भाविकांसाठी मिष्टान्न बनवलेलं आहे. सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन जायचा आहे. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी या म्हात्रे परिवाराकडून विनंती. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय बोले वेडे बापुडे उतरे, करा क्षमा अपराध महाराज, करा क्षमा अपराध महाराज, तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज ने अपने माता पिता श्री गुरु सब संतन की जय.